हा तर मंडळी जखणगावमध्ये ह्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी धोत्रे साहेब आणि त्यांचे सर्व फॉरेस्ट ऑफिसरची टीम आलेली आहे. जखणगावचे नागरिकही आहेत. इथे सकाळी 8 वाजता गावातले आपल्या बबनराव कारले, बबन भागोजी कारले यांनी तुरीच्या शेतामध्ये बिबट्या बसल्याचे चालत असल्याचे पाहिले आणि त्याचे ठसे या ठिकाणी उमटलेले आहेत. या ठस्यांचा शोध चालू आहे. ठसेच आहे त्याचे एक आहेत ना, एक बिबट्यांचा ठसा आहे इथे. असं इथे ते कसं कोणता आहे? सांगितलं हे भाई, हे पण तरस दिसत डॉक्टर इकडे बघा, हे समोर त्याचे नखे उठते. ही 1 2 3 4 आणि हा त्याचा मागचा पाय इकडे ठसा. 2 मिनिट झूम करून दाखवा. त्यांचं चालू आहे ना, हे ऑनलाईन चालू आहे ना. इकडे डॉक्टर इथं बसा. हा हा बिबट्याचा ठसा बघा, याच्यात मॅच होत नाही. हे तरच आहे, याचे नख रवलेले बघा इथं. 1 2 3 4 हे तरच आहे. हा बिबट्या नाही. आणि ह्यो बघा, ह्यो पॉईंट कसा बारीक आहे. आकार याचा आकार तरसाचा. ह्यो आकार हे ठसा इथंच आहे. थोडंसं काळपट रंग होता. आणि बिबट्याचा इकडे बघा डॉक्टर, हा ह्यो तुम्हाला दाखवतो. हा बिबटे, हा बिबट्याचा ठसा असा असतो, याला नख पडत नाहीत. हे नख पडलेली ती. याला जे स्पॉट आहेत ना, हे स्पॉट इथे आहे. हा इथे एक आहे, हा इथे एक आहे, इथे एक आहे. हा आणि तरच हा मागचा आकार तसा आहे. म्हणजे हा प्राणी तरस आहे. हा तरच म्हणजे तो पण हिंसर प्राणीच असतो. पण आता ते दिसायला सारखे तो शक्यतो माणसावर अटॅक करत नाही. पण असं ग्रह धरून चालायचं नाही की तो करतच नाही. हा आपण सावध भूमिका घ्यायची. थोडस काठी तुम्ही दारा धरता, तुमच्या हातात काठी ठेवायचा. 20 फुटाच्या पुढे नाही, 20 फुटाच्या म्हणजे काय होतं, काठी वगैरे असली ना, इथंच पाहिलं घ्यायचं. अरे नाही, वर पाहिलं तिकडे तुरी तुम्ही तिकडे गेलते तुरी लावून? सकाळीच. आता वरतीच नाही का ठसा वरती दाखवून देतो. हो साहेब, इकडचा ठसा दाखवून देऊ ना सरांना. नाही तिकडे आतमध्ये तेच प्राणी असेल का ह्यो गेलेला? हात तुम्हाला खात्री करून घेऊन आपण देतो. हा काय थोडं रान्य आणि कडक आहे ना, त्याच्यामुळे माग दिसणार नाही असं माझा अंदाज आहे. नाही नाही, दिसेल स्पॉट दिसला आपल्याला, आपलं काम होऊन दिसतो, माग दिसतो बरोबर. या बाई इथून गेला इथं. या बाई इथून या गेला. बाई, इथं कसे नखे उठले त्याच्या परत बी तेच नखे उठले. म्हणजे असा गेला. तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. निघा इथे पडला. हा पाहिजे. आहे हा वजन किती आहे तेवढं दबलं होतं. हा हा काका ते असं गेलं. बाई त्याने इथं थोडं वीस काढलं तुमचं धान्य. हा धान्य न्यूज काढलं. अशा निबरेल ठिकाणी तसा नाही. इथं उठू शकत नाही. हा त्याचा जरी उमटला तरी कळणार नाही आपल्याला. आहे ना, एक आहे इथून गेला ना तो. एक हा आता इथून पुढं आपला पुढचा टाकत असल्याशिवाय कळणार नाही. इथून गेला. नाही, आपल्याला इकडे जावं. मला वर जिथं दिसलं तिथं दाखवत होतो मला. हम्म. नाही, आम्ही दाखवतो तुम्हाला पुढं ठसा एखादा दिसला ना. हे पहा, डॉक्टर आहे बाय. निघा दिसला तसा. हा जिथं थोडीशी माती असेल ना, तरी काही नाही, आवाज नाही काढला, गुरकला नाही, काही नाही माझ्या. तुमच्या देखत चालत होतं ते? नाही, ते सरळ जात आपल्या माणसापासून. तरच काही नाही करत. हा मग तरच पण आहे ना. मग ते असतं जंगलात. इकडे वरती जंगलात आहे ना. हा जंगलाच आहे ना. त्याला बाहेर जाता येणार नाही का लवकर तरसाला? नाही नाही, जाणार ते खालून उतरून. हे काय इथं? घातले बेकार असते. हे घ्या. हे काय इथं? हे बघा, मागची बाजू हा पुढे गेला इकडे असा. हा त्याला उचलला पण बसला जागा आहे इथं. प्राणी आहे बरोबर आहे. म्हणजे तरच आहे पण बिबट्या नसेल. पण बिबट्या येऊ शकतो. इथं बी तुमचं धान्य साठवलं. काका, हे तुमचे गहू तोंडात धरले त्यांनी इथं आणून फेकून दिलेत. तिथले गहू होते ना, तेच गहू येत होते. गहू खात नाही तो. नाही का, ते फेकून दिले त्याने. आणलं कसं तिथं धरून काय त्या हिशोबाने आणलं ना त्याने. खाता येत नाही त्याला. त्याला सवय लागली नसेल तर जरी फेकून दिले. आणि हे पाणी शाकाहार काही करीत नाही का? शाकाहार बी करतं ना. कुत्रे खातं ते, मांजरं खातं, खोकडे. आणि मांसाहार झालं पण आज धान्य खात नाही. आणि त्याला उकळून बी खाऊ शकतो ते. आणि पण ते मांसाहारी प्राणी शाकाहारी अन्न खातात का? मग त्याने
म्हणून फेकून दिले ना ते नाही खात म्हणून. हां हां त्याला त्याची टेस्ट लागलीच नाही ना. गेला असं खालच्या तिकडे नाही एका जागेवर नाही थांबणार तो प्राणी. आता हे काय चाललं ना इथून आला का परत एकदा इथून आणि मग मी पळालो आम्ही इथं होत असतो पहिले फिरलेलं आहे ते परत. ठीक आहे. नाही नाही वाघ आहे ना, समजा एखादा शाकाहारी पदार्थ तयार आहे, वाघ नाही खात हे असं काही. नाही खात ना. हां त्याला हात बी लावणार नाही तुमच्या याला. हां हां बघणार नाही तोंडाने वाज बी घेणार नाही काही. हां 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 ते फक्त मांसाहार करतो. आता डॉक्टर ते आता आहे ना याच्यातून त्याच्या सुरक्षेसाठी तो ऊसात बी जाऊन बसू शकतो जाऊ दे आता किंवा काय. याच्यात बी लपू शकतो, पण त्याच्यापासून शक्यतो त्रास नाही. पण येईल काकाने ना चालताना जर समजा इकडे आले तर हातात काठी ठेवा. हां घुंगराची काठी ठेवायची. हा आवाज बिवाज वगैरे ठेवा. सारखं बोलत चला काका तुम्ही बरं का. एकदम मोकळे खाली अगदी त्याला फिरायला जागा आहे. याच्यात नाही पैसे इथं खात नाही. आपण पाहू शकतो हे धोत्रे साहेबांनी आता या माग काढत काढत या तुरीच्या मध्य भागात आपण आलेलो आहोत. आता सध्या हा प्राणी इथे दिसत नाही, पण इथे असू शकतो आणि इथं आल्याचे चिन्ह दिसत आहेत. त्याचं म्हणणं की तरस, बिबट्या आणि वाघ या तिघांमध्ये फार फरक नाही, परंतु तरस माणसावर अटॅक करत नाही. तरसाची पद्धती जरी वेगळी असली तरी पण तो एक हिंसर प्राणीच आहे. आपण सावध राहा. हा त्याच्यापासून सावध राहण्यासाठी. आणि आपल्या गावाल्या सकाळी 9 वाजता त्यांना आपण संपर्क केला. 11 वाजता ते 2 गावाची व्हिजिट करून आपल्या गावात आले. ते लवकर येणार होते, परंतु दुसऱ्या 2 गावामध्ये पिंजरे लावलेले पाहून त्यांना यावं लागलं. मी धोत्रे साहेबांना विनंती करतो की आमच्या गावातल्या नागरिकांना थोडं मार्गदर्शन करावं. धोत्रे साहेब बोला. सुरक्षा कसं काय तेवढं. सध्या गावामध्ये बिबट्याची अफवा आहे, बिबट्या आहेत, पण अफवेला पण बळी पडू नका. अधिक शहानिशा करा. आणि जरी बिबट्या जरी असू नसू, आपण आपल्या दारामध्ये घराच्या आसपास घाण वगैरे गचपान वगैरे टाकू नका. खरकटं अन्न फेकू नका. याच्यामुळं काय होतं की बिबट्याचं वास्तव्य तयार होतो. आणि याची बाहेर आपल्या घराशेजारी लाईटी लावा, टॉर्च लावा. काही दिसत असेल तर संध्याकाळी 5-6च्या नंतर छोटाले मुलं असतील किंवा माणसं असतील तर यांना बाहेर येऊन देऊ नका. आपण आपली सुरक्षितता व्यवस्थित करा. काही तुम्हाला शंकास्पद काही आढळल्यास 97 65 97 11 11 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून आम्हाला संपर्क साधावा. एवढं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात आमच्या गावामध्ये. आम्ही केलेल्या या आव्हानाला प्रतिसाद देत आमच्या गावच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध आहात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्याला जर समस्या आढळली किंवा असे कोणतेही वन्य प्राणी आपल्या शेतामध्ये, मळ्यामध्ये, घरापाशी आढळल्यास त्वरित ग्रामपंचायतशी संपर्क करावा किंवा त्यांनी आत्ता सांगितलेल्या नंबरवरती, नंबर सांगा सर परत एकदा. 97 65 97 11 11 97 65 97 11 11 या नंबरवरती संपर्क केल्यास वन खात्याचे सतर्क अधिकारी आपल्याशी संपर्क करतील. धन्यवाद आपल्या या सर्व प्रकरण. नंबर 1926.